हाय नमस्ते सगळ्यांना. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर मी पण बरी आहे. तर आज झाला स्वयंपाक करायला उशीर, तर लवकर उठले नव्हते त्यामुळं स्वयंपाकाला आज उशीर झाला होता. तर बाजरीच्या भाकरी केल्यात आणि भेंड्या घातल्यात परतायला. तर आज जायचं आहे बाजरीचं खळं करायला आणि जे थोडंफार सरमड आहे ना तर ते सरमडं पण काढायचं आहे आणि खळं पण बाजरीचं करायचं. तर शेवटचा दिवस आज. तर हे भेंड्या मी उतरून ठेवते आता, कारण की बऱ्याचशा जाळल्यात नाही त्या भेंड्या. तर भरपूर असा वारा पण सुटला. मला गॅस आहे बरं का, पण गॅस काही मी अजून भरून घेतला नाही काय नाही, कारण की आता पैसे पाहिजे ना गॅस भरायला, त्यामुळं काही गॅस भरून घेतला नाही काय नाही. आणि हे माझा घरचं सगळं हे पटांगण हे इकडं बाकीचं इकडं झाडं लावलेले आहेत पेरूचे तेल. आणि कोमल चढली आता लिंबावर बसेल आहे. तर जे सीताफळाचं झाडं ते नाही ना इकडं, तर ते पोरांनी झुळी केली आता झुळीत बसेल आहेत ते. तर सीताफळं बरेच होते, तर कोमलने आता ते सीताफळ तोडून आणि ठेवलेत. तर ते सीताफळ दररोज कोण खाईन तरी तिने तोडून आणि ठेवेल आहे. तर आता जेवण करायचे आणि जायचं बाजरीचं खळं करायला. धुणं असं भरपूर पडलेलं आहे मला, आपण म्हणलं तिथून आल्यावर धुणं धुवा. तर तिथून आल्यावर मग जायचं धुणं धुवायला. नदी पण जवळच आहे ना, जी माळकूप आहे ना आमचं गाव, माळकूप आहे आमचं गाव, जे आमचं शेजारचं गाव आहे ना ते काळकूप आहे. तर ह्या दोन्ही गावांच्या मध्ये नदी आहे. तर त्या नदीला मग जायचं धुणं धुवायला. आणि जायचं होतं माशांना पण माशांचं रद्दच केलेलं आहे. आणि आज जायचं होतं करगुटे घेऊन, पण करगुट्यांना आज नाही जाणार मी, 1-2 दिवसांनी जाणार आहे, कारण की पैशाची जशी तंगी आहे ना, त्यामुळं 2-1 दिवसांनी मग जाणार आहे करगुटे घेऊन. तर तो कोण जाणार आहे करगुटे घेऊन आज नक्की कमेंटमध्ये सांगा. हे घरचा आमचा सगळा हे राऊंड आहे, हे दिसत हे सगळं झाडं झुडपं हे आमच्या दारामोरं लावलेलं आहे. तर चला मग बाय.